नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स। मित्रांनो, मोदी सरकारने 4.5 कोटी पेन्शन धारकांचे टेन्शन कमी केलेले आहे। जाणून घ्या काय आहे DLC 4 ची मोहीम या व्हिडिओच्या माध्यमातून। पेन्शनर्स न्यू ऑगस्ट अपडेट। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, वृद्ध पेन्शन धारकांच्या सोयीला प्राधान्य देत भारत सरकारने आणखी एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे, तो म्हणजे नेशन वाईड डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे DLC कॅम्पेन 4। ही मोहीम 1 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत देशभरातील 2000 शहरे आणि गावांमध्ये आयोजित केली जाईल। पेन्शन धारकांना पेन्शन सर्टिफिकेटसाठी लांब रांगेतून मुक्त करणे हा याचा उद्देश आहे, जेणेकरून त्यांचे पेन्शन कोणत्याही कारणास्तव थांबू नये। गेल्या 3 वर्षात 4.5 कोटीहून अधिक डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बनवण्यात आले। यावेळी ही मोहीम देशातील 2000हून अधिक शहरे आणि गावांमध्ये आयोजित केली जाईल। आता पेन्शनधारकांना त्यांचे लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी बँक शाखांमध्ये लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही। ते मोबाईल फोनद्वारे फेस ऑथेंटिफिकेशन द्वारे किंवा जवळच्या DLC कॅम्पमध्ये जाऊन सहजप्रमाणे प्रमाणपत्र सादर करू शकतात। 80 वर्षावरील पेन्शनधारकांसाठी विशेष सुविधा। मित्रांनो, मोहीम सुरू होण्यापूर्वी 80 वर्ष आणि त्यावरील पेन्शनधारकांना ऑक्टोबरमध्ये देखील त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा दिली जाईल, जेणेकरून त्यांना कोणती अडचण येऊ नये। बँकांना त्यांच्या शाखा ऑक्टोबरमध्ये देखील त्यासाठी तयार ठेवण्याची सूचना देण्यात आलेली आहे। डिजिटल प्रशिक्षणाचा फायदा काय आहे पहा मित्रांनो। पेन्शनधारक आणि त्यांचे कुटुंब डिजिटल पद्धतीने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यास शिकू शकतील। यासाठी UIDAI राज्य आणि जिल्हा पातळीवर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करेल। जागरूकता मोहीम। मित्रांनो, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मोहिमेअंतर्गत स्थानिक भाषांमध्ये वर्तमानपत्रे, रेडिओ आणि टीव्हीवर जागरूकता मोहीम चालवली जाईल। ग्राफिक्स, व्हिडिओ आणि पेन्शनधारकांच्या यथायोगाद्वारे सोशल मीडियावर देखील माहिती शेअर केली जाईल। प्रत्येक जिल्ह्यात शिबिरे, दररोज सेवा। मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण 30 दिवस दररोज शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना बँकेला देण्यात आलेल्या आहेत। इंडियन पोस्टल पेमेंट बँक म्हणजे IPPB, संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, दूरसंचार विभाग आणि राज्य सरकार देखील यांच्या पेन्शनधारकांसाठी विशेष शिबिर आयोजित करतील। फेस ऑथेंटिफिकेशन द्वारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट। मित्रांनो, UIDAI च्या फेस ऑथेंटिफिकेशन तंत्रज्ञानाचा आता शिबिरामध्ये सक्रिय वापर केला जाईल। ज्या पेन्शनधारकांना फिंगरप्रिंट किंवा स्कॅनची समस्या आहे ते त्यांच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटने त्यांचा चेहरा स्कॅन करून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकणार। DLC पोर्टलवरून रिअल टाइम अपडेट्स। मित्रांनो, यावेळी मोहिमेसाठी ही जी वेबसाईट आहे ही दिलेली आहे। ही एक विशेष पोर्टल तयार करण्यात आली आहे, जिथून पेन्शनधारक त्यांच्या क्षेत्रात सुरू असणाऱ्या शिबिरांची माहिती, प्रेस रिलीज आणि सोशल मीडिया अपडेट्स मिळवू शकतील। प्रत्येक राज्यात नोडल अधिकारी जबाबदार असतील। पहा मित्रांनो, सरकारने राज्य, जिल्हे आणि शहरांसाठी नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत, जे स्थानिक पेन्शनधारक आणि बँकांमध्ये समन्वय साधतील आणि कोणत्याही पेन्शनधारकाला कोणतीही समस्या येणार नाही याची खात्री करतील। SMS आणि कॉलद्वारे आठवण। मित्रांनो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जे केंद्रीय पेन्शनधारक आहेत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS आणि कॉलद्वारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याबाबत माहिती दिली जाईल। कोणकडून चुकून सुद्धा ही महत्वाची प्रक्रिया चुकू नये। पेन्शनमध्ये व्यत्यय येण्याची भीती नाही। मित्रांनो, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर न केल्यामुळे अनेक वेळा पेन्शन थांबते। या मोहिमेअंतर्गत वेळेवर लाईफ सर्टिफिकेट सादर केल्याने ही समस्या उद्भवणार नाही आणि पेन्शनधारकांना नियमित पेमेंट मिळत राहील। इंडियन पेन्शनर्स सोसायटीच्या प्रवक्त्यांनी सरकारच्या या पावलाचे स्वागत केले आहे। मोदी सरकारच्या या उपक्रमाचा कोट्यावधी पेन्शनधारकांना फायदा होईल असे ते म्हणाले। पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।